हरिः ॐ नमो भगवते वासुदेवाय। श्रीमद्भागवत महापुराणम् अथाष्टमोऽध्यायः। परीक्षिताचे गर्भामध्ये रक्षण, कुंतीने केलेली भगवंताची स्तुती आणि युधिष्ठिराचा शोक। सूत उवाच अथ ते संपरेतानां स्वानामुदकमिच्छतां दातुं सकृष्णा गंगायां पुरस्कृत्य ययुः स्त्रियः। श्री सुतजी म्हणाले, यानंतर पांडव श्रीकृष्णांच्या सह स्त्रियांना पुढे करून मेलेल्या स्वजनांना तिलांजली देण्यासाठी गंगा तीरावर गेले. ते निनियोदकं सर्वे विलप्य च भृशं पुनः आलुप्ता हरिपादाब्ज रजपूत सरिज्जले। तेथे त्या सर्वांनी मृत बंधूंना तिलांजली दिली आणि पुन्हा विलाप केला. त्यानंतर भगवंतांच्या चरणकमलांच्या धुळीने पवित्र झालेल्या गंगाजलात पुन्हा स्नान केले. तत्रासीनं कुरुपतिं धृतराष्ट्रं सहानुजं गांधारीं पुत्रशोकार्तां पृथां कृष्णाञ्च माधवः सान्त्वयामास मुनिभिर्हतबन्धुच्छुचार्पितान् भूतेषु कालस्य गतिं दर्शयन्न प्रतिक्रियाम्। कुरुराज महाराज युधिष्ठिर तसेच त्यांचे बंधू धृतराष्ट्र, पुत्रशोकाने व्याकुळ झालेले गांधारी, कुंती आणि द्रौपदी असे सर्वजण मृत स्वजनांच्यासाठी शोक करीत होते. भगवान श्रीकृष्णांनी धौम्य मुनींसह त्यांचे सांत्वन करून त्यांची समजूत घातली की संसारातील सर्व प्राणी कालाचे अधीन आहेत. मृत्यूपासून कोणाचीही सुटका होऊ शकत नाही. साधयित्वा जातशत्रूस् स्वं राज्यं कितवैर्हृतं घातयित्वा सतो राज्ञ कचस्पर्शक्षतायुषः। अशा प्रकारे धूर्त बंधूंनी कपटाने हिसकावून घेतलेले राज्य भगवान श्रीकृष्णांनी अजातशत्रू युधिष्ठिर महाराजांना त्यांना देऊन टाकले. तसेच द्रौपदीच्या केशसंभाराला स्पर्श केल्याने आयुष्य क्षीण झालेल्या दुष्ट राजांचा वध करविला. याजयित्वा शमेधैस्तं त्रिभिरुत्तमकल्पकैः तद्यश पावनं दिक्षु शतमन्योरिवातनोत्। त्याचप्रमाणे उत्तम सामग्री आणि पुरोहितांद्वारे युधिष्ठिराकडून 3 अश्वमेध यज्ञ करविले. याप्रमाणे 100 यज्ञ करणाऱ्या इंद्राच्या यशाप्रमाणे युधिष्ठिराचे पवित्र यश दशदिशात पसरविले. आमंत्र्य पांडुपुत्रांश्च शयनयोद्धवसंयुतः द्वैपायनादिभिर्विप्रै पूजितै प्रतिपूजितः गन्तुं कृतमतिर्ब्रह्मन् द्वारकां रतमास्थितः उपलेभे भिधावन्ति मुत्तरां भयविह्वलां। तदनंतर भगवान श्रीकृष्णांनी तिथून जाण्याचा विचार केला. व्यास आदी ब्राह्मणांचा सत्कार करून पांडवांचा निरोप घेतला. त्या सर्वांनीही
भगवान श्रीकृष्णाचा मोठा सत्कार केला. त्यानंतर श्रीकृष्ण सात्यकी आणि उद्धवासह द्वारकेला जाण्यासाठी म्हणून रथावर आरूढ झाले. त्याचवेळी त्यांनी पाहिले की भयाने विव्हळ झालेली उत्तरा समोरून पळत पळत येत आहे. उत्तरोवाच पाहि पाहि महायोगिन देवदेव जगत्पते नान्यं त्वदभयं पश्ये यत्र मृत्यो परस्परं. उत्तरा म्हणाले, हे देवादिदेवा, हे जगदीश्वरा, आपण महान योगी आहात. आपण माझे रक्षण करा. या लोकामध्ये मला अभय देणारा आपल्याशिवाय अन्य कोणीही नाही. कारण येथे प्रत्येक जण दुसऱ्याच्या मृत्यूलाच कारण होत आहे. अभिद्रवती मामीश शरस्तप्तायसो विभो कामं दहतु मां नाथ मामे गर्भो निपात्यताम. हे प्रभो, आपण सर्व शक्तिमान आहात. तप्त असलेला हा लोखंडी बाण माझ्याकडेच वेगाने येत आहे. स्वामी, हा माझे खुशाल भस्म करो, परंतु याने माझ्या गर्भाला धक्का पोहोचवू नये. सूत उवाच उपधार्य वचस्तस्या भगवान् भक्तवत्सलः अपांडवमिदं कर्तुं द्रोणेरस्त्रमबुध्यत. श्री सूतजी म्हणाले, तिचे करुणावचन ऐकताच भक्तवत्सल भगवान समजून चुकले की अश्वत्थाम्यानेच पांडवांचा वंश नाहीसा करण्यासाठी ब्रह्मास्त्राचा प्रयोग केलेला आहे. तर्हेवाथ मुनिश्रेष्ठ पांडवा पंचसायकान् आत्मनोभिमुखान् दीप्ता नालक्ष्यास्त्रान्युपाददुः. हे मुनिश्रेष्ठ, जळत असलेले 5 बाण आपल्याकडेच येत असले पांडवांनी त्याच वेळेस पाहिले. म्हणून त्यांनीही आपापली शस्त्रे अस्त्रे सज्ज केली. व्यसनं वीक्षत तेषा मनन्य विषयात्मनां सुदर्शनेन स्वास्त्रेण स्वानां रक्षां व्यधाद्विभुः. सर्वशक्तिमान भगवान श्रीकृष्णांनी आपल्या अनन्य प्रेमी भक्तांवर संकट आलेले पाहून आपल्या सुदर्शन चक्राने त्यांचे रक्षण केले. अंतस्थः सर्वभूतानां मात्मा योगेश्वरो हरिः स्वमायया वृणोद्गर्भं वैराट्यात् कुरुतन्तवे. योगेश्वर श्रीकृष्ण सर्व प्राण्यांच्या हृदयात आत्मरूपाने विराजमान आहेत. पांडवांची वंश परंपरा चालू राहण्यासाठी त्यांनी आपल्या मायेने उत्तरेचा गर्भ आच्छादित केला. यद्यप्यस्त्रं ब्रह्मशिरस् त्वमोघं चा प्रतिक्रियं वैष्णवं तेज आसाद्य समशाम्यद भृगुद्वः. शौनका, जरी ब्रह्मास्त्र हे अमोघ अस्त्र आहे आणि त्याला प्रतिकार करण्याचा कोणताच उपाय नाही, तरी भगवान श्रीकृष्णांच्या तेजापुढे किंवा भगवान श्रीकृष्णांच्या तेजासमोर आल्याबरोबर ते ब्रह्मास्त्र शांत झालं. मामंस्था हे तदाश्चर्यं सर्वाश्चर्यमयेच्युते य इदं मायया देव्या
सृजत्यवती हंत्यज. हे आश्चर्य समजण्याचे काही कारण नाही, कारण भगवान श्रीकृष्ण तर सर्व आश्चर्यांचे निधान आहेत. ते स्वतः अजन्मा असूनही आपल्या मायेच्या योगाने या विश्वाची उत्पत्ती, रक्षण आणि संहार करतात. ब्रह्मतेजो विनिर्मुक्तैरात्मजैः सह कृष्णया प्रयाणाभिमुखं कृष्ण मिदमाह पृथा सती. जेव्हा भगवान श्रीकृष्ण जाण्यासाठी निघाले तेव्हा ब्रह्मास्त्राच्या ज्वालातून मुक्त झालेल्या आपल्या पुत्र आणि द्रौपदी सह सती कुंतीने या प्रकारे स्तुती केली. कुंत्युवाच नमस्ये पुरुषं त्वाद्य मीश्वरं प्रकृते परं अलक्ष्यं सर्वभूतानां मंतर्बहिरवस्थितं. कुंती म्हणाली, आपण सर्व जीवांच्या बाहेर आणि आत राहतात, तरीसुद्धा आपण प्रकृतीच्या पलीकडील आदिपुरुष परमेश्वर असल्याने इंद्रिये आणि वृत्ती यांनी पाहिले जाऊ शकत नाही. मी आपणास नमस्कार करते. माया जवनिका छन्न मज्ञाधोक्षजमव्ययं न लक्ष्यसे मूढदृशा नटो नाट्यधरो यथा. इंद्रियांद्वारे जे काही जाणले जाते त्याच्या तळाशी आपण विद्यमान असता, परंतु आपल्या मायेच्या पडद्याने झाकले असता. मी अज्ञानी स्त्री अविनाशी पुरुषोत्तम अशा आपणास कशी जाणू शकेल. नटाचा वेश धारण करणाऱ्यास प्रत्यक्ष पाहूनही मंद बुद्धीचे लोक ओळखू शकत नाही, तसेच आपण आम्हास ओळखू येत नाहीत. तथा परमहंसानां मुनीनां मलात्मनां भक्तियोग विधानार्थं कथं पश्येमहि स्त्रियः. आपण शुद्ध हृदयाच्या विवेकी जीवनमुक्त परमहंसांच्या हृदयामध्ये आपली प्रेममय भक्ती अंकुरित करण्यासाठी अवतीर्ण झालेले आहात. मग माझ्यासारखी अल्पबुद्धी स्त्री आपल्याला कशी ओळखू शकेल. कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः. हे श्रीकृष्णा, हे वासुदेवा, देवकी नंदना, नंदगोपाचे लाडके बाळ, हे गोविंदा, आपणास आमचा पुन्हा पुन्हा नमस्कार असो. नमः पंकजनाभाय नमः पंकजमालिने नमः पंकजनेत्राय नमस्ते पंकजांघ्रये. ब्रह्मदेवाचे जन्मस्थान असलेल्या ज्यांच्या नाभीतून कमल प्रगट झाले आहे, ज्यांनी सुंदर कमलांची माळ धारण केली आहे, ज्यांचे नेत्र कमलाप्रमाणे आहेत, ज्यांच्या चरणावर कमलाचे चिन्ह आहे, अशा तुम्हाला माझा वारंवार नमस्कार असो. यथा ऋषिकेश खलेन देवकी कंसेन रुद्धाति चिरं शुचार्पिता विमोचिताहं च सहात्मजा विभो त्वय्येव नाथेन मुहुर्विपद्गणात्. विशान्महाग्ने पुरुषाददर्शनात् दशत्सभाया वनवासकृच्छ्रतः मृधे मृधेनेकमहारथास्त्रतो
द्रौण्यस्त्रतश्चास्म हरेभिरक्षितः। हे ऋषिकेश, दुष्ट कंसाने कैद केलेल्या आणि पुष्कळ दिवस शोकग्रस्त असलेल्या देवकीचे आपण जसे रक्षण केलेत, त्याचप्रमाणे माझे आणि माझ्या पुत्रांचेही आपण वेळोवेळी संकटांपासून रक्षण केलेत. आपण आमचे स्वामी आहात, सर्व शक्तिमान आहात. किती म्हणून प्रसंग सांगू आपणास की आपण आम्हाला किती संकटांपासून दूर केलंस, आमच्यावरचे किती संकट आपण निवारण केलेत. बघा, विषप्रयोगापासून, लाक्षागृहाला लागलेल्या भयानक आगीपासून, हिडिंब इत्यादी राक्षसांच्या तावडीतून, दुष्टांच्या द्यूतसभेच्या वेळी, वनवासातील आपत्तीपासून, अनेक वेळा झालेल्या युद्धाच्या वेळी, महारथ्यांच्या अस्त्रांपासून आणि आता अश्वत्थाम्याच्या ब्रह्मास्त्रापासून आपणच आमचे रक्षण केले आहे. विपदा संतु नः शाश्वत तत्र तत्र जगद्गुरो भवतो दर्शनं यत्स्यात् अपुनर्भवदर्शनम्. हे जगद्गुरु, आमच्या जीवनात पावला पावला गणिक आमच्यावर संकटे येत राहोत, कारण संकटांच्या वेळीच आपले निश्चित दर्शन होते आणि दर्शनानंतर तर जन्ममृत्यूच्या फेऱ्यातूनच सुटका होत असते. जन्मैश्वर्य श्रुत श्रीभी रेधमान मदपुमान नैवार्हत्यभिधातुं वै त्वामकिंचन गोचरम. उच्च कुळामध्ये जन्म, विद्या आणि संपत्ती यामुळे गर्विष्ठ झालेली माणसे तर आपले नाव घेऊ शकत नाही, कारण आपण स्वतःजवळ प्रापंचिक वस्तू आणि वारसा न ठेवणाऱ्यांनाच दर्शन देत असतात. नमो किंचन वित्ताय निवृत्त गुणवृत्तये आत्मारामाय शांताय कैवल्यपतये नमः. आपण निर्धनांचे धन आहात. मायेचा प्रपंच आपल्याला स्पर्श करू शकत नाही. आपण आत्मानंदातच रममाण असता. आपण परमशांत स्वरूप आहात. मोक्षाचे आपणच अधिपती आहात. आपल्याला मी वारंवार नमस्कार करते. मन्ये त्वां कालमीशान मनादे निधनं विभुं समं चरन्तं सर्वत्र भूतानां यन्मिथः कलिः. मी आपल्याला अनादी, अनंत, सर्वव्यापक, सर्वांचे नियंते, काळस्वरूप असे असलेले परमेश्वर समजते. भेदभावामुळे आपापसात कलह करणाऱ्या सर्वांमध्ये आपण मात्र समान रूपाने संचार करीत असता. न वेद कश्चित् भगवांश्चिकीर्षितं तवेयमानस्य नृणां विडम्बनं न यस्य कश्चित् दयितोऽस्ति कर्हिचित् द्वेषश्च यस्मिन् विषमामतिर्नृणाम्. भगवन, आपण जेव्हा मनुष्यासारखी लीला करता तेव्हा काय करू इच्छिता हे कोणाला समजत नाही. आपणास कोणी प्रिय नाही, कोणी अप्रिय नाही. आपल्या संबंधी मात्र लोकांची बुद्धी विषम आहे. जन्म कर्म च विश्वात्मन नजस्या कर्तुरात्मन तिर्यंग्नो शिशुयादस्सु तदत्यंत विडंबनम. आपण विश्वाचे आत्मा आहात, विश्वरूप आहात. आपण जन्म घेत नाहीत की कर्म करीत नाहीत, तरीसुद्धा
पशु पक्षी मनुष्य ऋषी जलचर इत्यादी योनीत आपण जन्म घेता आणि त्या योनीनुसार दिव्य कर्मे सुद्धा करता, ही आपली लीलाच होय. गोप्या ददे त्वयि कृता गसिदाम तावत या ते दशाश्रु कलिलांजन संभ्रमाक्षम वक्त्रम निनीय भय भावनया स्थितस्य सा मां विमोहयति भीरपि यद्बिभेति. जेव्हा आपण दह्याचा डेरा फोडला होता तेव्हा यशोदा माता रागवली आणि तिने आपल्याला बांधण्यासाठी हातात दोरी घेतली. ते पाहून आपल्या डोळ्यात अश्रू आले आणि अश्रू आल्यामुळे गालावरून काजळ ओघळू लागले. डोळे बावरले आणि आपण मान खाली घालून उभे राहिलात. तेव्हाच्या आपल्या त्या लीला, त्या छबीची आठवण होऊन मी मोहित होऊन जाते. भयही ज्याला भीते त्याची काय ही अवस्था. केचिदाहुरजं जातं पुण्यश्लोकस्य कीर्तये यदोप्रियस्यान्ववाये मलयस्येव चंदनम. आपण अजन्म असूनही जन्म घेतल्याचे कारण सांगताना काही महापुरुष असे म्हणतात की ज्याप्रमाणे मलय पर्वताची कीर्ती पसरवण्यासाठी तेथे चंदनाची झाडे प्रगट होतात, त्याप्रमाणे आपला प्रिय भक्त पुण्यश्लोक राजा यदूची कीर्ती पसरवण्यासाठी आपण त्याच्या वंशामध्ये अवतार घेतला आहे. अपरे वसुदेवस्य देवक्यां याचितोभ्यगात अजस्त्वमस्य क्षेमाय वधाय च सुरद्विषाम. अन्य काही असे म्हणतात की वसुदेव देवकीने पूर्वी जन्मामध्ये सुतपा आणि पृष्णीच्या रूपाने आपल्याकडून हाच वर मागितला होता. म्हणूनच आपण अजन्म असूनही जगाचे कल्याण आणि दैत्यांचा नाश करण्यासाठी त्यांचे पुत्र झालात. भारावतारणायान्ने भुवो नाव इवो दधौ सीदंत्या भूरि भारेण जातो ह्यात्मभुवार्थितः. दुसरे काही असे म्हणतात की समुद्रात बुडणाऱ्या जहाजाप्रमाणे दैत्यांच्या भारामुळे ही पृथ्वी अस्थिर पीडित झाली. तेव्हा ब्रह्मदेवाच्या प्रार्थनेने पृथ्वीचा भार हलका करण्यासाठी आपण प्रगट झालात. भवेस्मिन् क्लिश्यमानानां मविद्या कामकर्मभिः श्रवणस्मरणार्हाणि करिष्यन्निति केचन. काही महापुरुष असे म्हणतात की जे लोक या संसारात अज्ञान वासना आणि कर्मबंधनात जखडल्यामुळे पीडित झाले आहेत, त्यांनी श्रवण आणि स्मरण करण्यायोग्य लीला करण्याच्या विचारानेच आपण अवतार धारण केला आहे. शृण्वन्ति गायन्ति गृह्णन्त्यभीक्ष्णशः स्मरन्ति नन्दन्ति तवेहितं जनाः त एव पश्यन्त्यचिरेण तावकं भवप्रवाहो परमं पदाम्बुजं. भक्तजन वारंवार आपल्या चरित्राचे श्रवण गायन कीर्तन आणि स्मरण करून आनंदित होतात. त्यांना आपल्या चरणकमलांचे तात्काळ दर्शन होते. त्यामुळे त्यांचा जन्म मृत्यूचा जो प्रवाह आहे तो प्रवाह कायमचा थांबतो. अप्यद्यनस्त्वं स्वकृते हितप्रभो जिहाससे स्मित सुहृदोनुजीविनः
येषां न चान्यद्भवतः पदाम्बुजात् परायणं राजसूयोषितां हसाम. भक्तांच्या इच्छा पुरविणाऱ्या हे प्रभो, आजच आपण आपल्या आश्रयाला आलेल्या आणि सोयरे असलेल्या आम्हाला सोडून जाणार काय? राजांच्या वधाचे पाप केलेल्या आम्हाला आपल्या चरणकमलाखेरीज अन्य कोणताही आश्रय नाही. केवयं नामरूपाभ्यां यदुभिः सह पांडवा भवतो दर्शनं यर्हि ऋषिकाणामिवेशितुः. जसे जीव नसेल तर इंद्रिय शक्तिहीन होतात, त्याचप्रमाणे आपण पाहिले नाही तर यदुवंशी किंवा पांडव यांच्या नावारूपाला काय किंमत आहे? नेयं शोभिष्यते तत्र यथेदानीं गदाधर त्वत्पदैरंकिता भाति स्वलक्षण विलक्षितैः. हे गदाधारी, आपल्या असामान्य पदचिन्हांनी युक्त अशी ही कुरु देशाची भूमी आज जशी शोभायमान झाली आहे, तशी आपल्या निघून जाण्याने ती शोभायमान राहणार नाही. इमे जनपदास वृद्धास सुपक्वौषधिविरुध वनाद्रिनद्युदन्वन्तो ये धन्ते तव वीक्षितैः. आपल्या दृष्टीच्या प्रभावानेच हा देश धन, धान्य आणि लता वृक्षांनी समृद्ध झालेला आहे. ही वने, हे पर्वत, नद्या आणि समुद्रसुद्धा आपल्या दृष्टिक्षेपानेच वृद्धिंगत होत आहे. अथ विश्वेश विश्वात्मन विश्वमूर्ते स्वकेषु मे स्नेहपाशमिमं छिन्धि दृढं पांडुषु वृष्णीषु. आपण विश्वाचे स्वामी, आत्मा आणि विश्वरूप आहात. यदुवंशी आणि पांडव यांचे विषयी माझे मनात फारच ममता निर्माण झाली आहे. आपण माझे हे स्नेहपाश तोडून टाकावेत. त्वयेमेनन्य विषया मतिर्मधुपते सकृत रते मुद्वहता दद्धा गंगे वौघ मुदन्वती. श्रीकृष्णा, ज्याप्रमाणे गंगेच्या धारा अखंडपणे समुद्राला मिळत राहतात, त्याचप्रमाणे माझी बुद्धी इकडे तिकडे सैरभैर न होता केवळ आपल्यावरच निरंतर प्रेम करीत राहो. श्री कृष्ण कृष्ण सकवृष्णे वृषभाव निर्धृग राजन्यवंशदहना नपवर्गवीर्य गोविंद गोद्विज सुरार्ति हरावतार योगेश्वराखिल गुरु भगवन् नमस्ते. हे श्रीकृष्णा, अर्जुनाच्या प्रिय सख्या यदुवंश शिरोमणे, आपण पृथ्वीला भारभूत झालेल्या राजवेशधारी दैत्यांना जाळण्यासाठी अग्निस्वरूप आहात. आपली शक्ती अनंत आहे. हे गोविंदा, आपला हा अवतार गायी, ब्राह्मण आणि देवता यांचे दुःख नाहीसे करण्यासाठी आहे. योगेश्वरा, चराचराचे गुरु भगवंता, मी आपणास नमस्कार करते. सूत उवाच पृथयेत्थं कलपदये परिणुता खिलोदय मंदं जहास वैकुंठो मोहयन्निव मायया. श्री सूतजी म्हणाले, अशा प्रकारे कुंतीने मोठ्या मधुर शब्दांनी भगवंतांच्या अधिकाधिक लीलांचे वर्णन केले. हे सर्व ऐकून भगवान श्रीकृष्ण आपल्या मायेने
कुंतीला मोहित करीत मंद हास्य करू लागले. तांबाढमित्युपामंत्र्य प्रविश्य गजसाह्वयं स्त्रियश्च स्वपुरं यास्यन् प्रेम्णा राज्ञा निवारितः. ते कुंतीला म्हणाले, ठीक आहे, आणि तेथून हस्तिनापुराला परत आले. तेथे कुंती, सुभद्रा आदींचा निरोप घेऊन ते जेव्हा द्वारकेला जाऊ लागले तेव्हा राजा युधिष्ठिराने त्यांना मोठ्या प्रेमाने थांबवून घेतले. व्यासाद्यैरीश्वरे हाज्ञै कृष्णेनाद्भुतकर्मणा प्रबोधितोपीतहासैर्नाबुध्यत शुचार्पितः. आपले बांधव मारले गेल्याने राजा युधिष्ठिर अत्यंत शोकाकुल झाला. भगवंतांच्या लीलांचे मर्म जाणणारे व्यासांसारखे महर्षी आणि अद्भुत चरित्र दाखवणारे स्वतः भगवान श्रीकृष्ण यांनीही अनेक ऐतिहासिक घटना सांगून त्याला समजविण्याचा पुष्कळ प्रयत्न केला, परंतु त्यांचे म्हणजे युधिष्ठिरांचे समाधान झाले नाही. युधिष्ठिर शोक करीतच राहिले. आह राजा धर्मसुतः चिंतयन् सुहृदां वधं प्राकृतेनात्मना विप्रास स्नेहमोहवशं गतः. अहो मे पश्यता ज्ञानं हृदि रूढं दुरात्मनः पारक्यस्यैव देहस्य बह्वयो मे क्षौहिणीर्हतः. शौनकादी ऋषींनो, धर्मपुत्र राजा युधिष्ठिर आपल्या स्वजनांच्या वधाचा विचार करून अविवेकयुक्त चित्तामुळे स्नेह आणि मोहवश होऊन म्हणू लागला, माझ्या दुरात्म्याच्या हृदयात दृढ झालेले अज्ञान तर पहा. कोल्ह्या कुत्र्यांचा आहार असलेल्या या शरीरासाठी मी अनेक अक्षौहिणी सैन्याचा नाश केला. एक अक्षौहिणी सैन्य संख्या किती ऐका. 21,870 रथ, 21,870 हत्ती, 65,600 घोडे आणि 1,09,350 पायदळ एवढ्या सैन्याला एक अक्षौहिणी असे म्हणतात. बालद्विज सुरुन्मित्र पितृभ्रातृ गुरुद्रोह नमेस्यान्निरयान् मोक्षो ह्यपि वर्षायुतायुतैः. मी बालक, ब्राह्मण, सोयरे, मित्र, काका, बंधू आणि गुरुजनांशी द्रोह केला आहे. कोट्यवधी वर्षानंतरही माझी नरकातून सुटका होणार नाही. नयनो राज्ञ प्रजा भर्तुर धर्मयुद्धे वधोद्विषाम इति मे न तु बोधाय कल्पते शासनं वचः. राजाने प्रजेचे पालन करण्यासाठी धर्मयुद्धामध्ये शत्रूंचा वध केला तर त्यास पाप लागत नाही, या शास्त्रवचनाने माझे मात्र समाधान होत नाही. यथा पंकेन पंकांभस सुरया वा सुराकृतं भूतत्यां तथैवैकां न यज्ञैर्मार्ष्टुमर्हति. इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां प्रथमस्कन्धे कुन्तीस्तुतिर्युधिष्ठिरानुतापो नामाष्टमोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्रीगुरुचरणारविन्दार्पणमस्तु.